माझगाव हरसावंतवाडा परिसरात विहिरीत पडलेल्या गव्याच्या लहान पिल्लाला वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं वर काढून सुखरूप सुटका केली। गव्याच्या लहान पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करून या पिल्लाला परिसरातच वाट पाहत असलेल्या त्याच्या आई अर्थातच मादी गव्याकडे सोडण्यात आलं। वन विभागाच्या या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे। बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास माझगाव येथील नानू गाड यांच्या घराच्या कंपाऊंड मध्ये गव्यांचा कळप चरत असल्याचा त्यांच्या दृष्टीस पडला। त्यानंतर काही वेळानं या कंपाऊंड मधील कठडा नसलेल्या विहिरीतून आवाज आल्यानं त्यांनी या विहिरीकडे पाहिलं असता गव्याचे पिल्लू विहिरीत पडल्याचं त्यांना समजलं। त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती माझगावचे वनपाल प्रमोद राणे यांना दिली। वनपाल प्रमोद राणे यांनी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार तात्काळ सावंतवाडीच्या रॅपिड रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। वन विभागाचं पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झालं। सुमारे 25 ते 30 फूट खोल विहिरीत 8 ते 9 महिन्यांचं गव्याचं पिल्लू पडलं होतं। या विहिरीतील पिल्लाच्या आवाजामुळे त्याची आई मादी गवा या विहिरी नजीकच तळ ठोकून होती। यावेळी वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं रात्रीची वेळ असल्यामुळे सावधगिरीनं विहिरीत उतरून पिल्लाची पाहणी केली। सुदैवानं इतक्या उंचीवरून पडूनही या पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नव्हती। त्यानंतर आवश्यक त्या साधनाद्वारे पिल्लाला विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात आलं। वन विभागानं सर्वांच्या संमतीनं या पिल्लाला मुक्त केलं। त्यानंतर हे पिल्लू धावत जाऊन आपल्या आईला जाऊन बिलगलं आणि कळपात सामील झालं। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं वर काढून सुखरूप त्याची सुटका करण्यात आली। गव्याच्या लहान पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करून या पिल्लाला परिसरातच वाट पाहत असलेल्या त्याच्या आईकडे अर्थातच मादी गव्याकडे सोडण्यात आलं। वन विभागाच्या या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे। दीपक गावकर, ओटवणे।